खूप प्रशस्त अशी पार्किंग आपल्याला इथे बघायला मिळते। खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो। बाल्कनीची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे बाल्कनी दिलेली आहे। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मध्ये फक्त 36 लाखामध्ये 2 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये तुम्हाला मिडलचा देखील ऑप्शन अवेलेबल आहे। कॉर्नरचे देखील 2 ऑप्शन तुम्हाला इथे या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता कॉर्नरचं सॅम्पल युनिट बघणार आहोत। हा आहे आपला कॉर्नरचा 2 BHK रो हाऊस। त्याची पार्किंग तुम्ही बघू शकता, जिथे तुम्ही तुमची 4 व्हीलर कार आरामात पार्क करू शकतात। माझ्या लेफ्ट साइडला तुम्ही बघू शकता, जिथे तुमच्या 2 व्हीलर इथे पार्क करू शकतात। त्यासोबतच पाठीमागे देखील आपल्याला खूप चांगला स्पेस इथे यूज करण्यासाठी मिळतो। इथून तुम्हाला अजून एक एंट्री पाठीमागून दिलेली आहे, जिथून तुम्ही किचन मध्ये एंट्री करू शकतात। आपण आता हॉल मध्ये एंट्री करूया। जो मेन डोर आपल्याला दिलेला आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला इथे बघायला मिळतो। तर चला आपण आता हॉल मध्ये जाऊया। हा आहे हॉल। हॉलची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील बघायला मिळतात। त्यासोबतच रूम साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 मोठ्या विंडो बघायला मिळतात, ज्यामुळे तुम्हाला हॉलमध्ये प्रकाशाचा तसेच व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। दोन्ही विंडो या स्लायडिंगच्या असून याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। सोबत आपल्याला हॉलमध्ये सुंदर अशा डिझाइन मध्ये पीओपी देखील करून दिलेली आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। इथे आहे आपलं वॉश बेसिंग, जे की कॉमन वॉशरूमच्या बाहेर आहे। वॉशरूम देखील तुम्ही बघू शकता, तिथे आपल्याला इंडियन टॉयलेट बसवून दिलेला आहे। त्यासोबतच सुंदर अशा टाइल्स देखील आपल्याला इथे बघायला मिळतात। शॉवर, मिक्सर सर्व काही गोष्टी आपल्याला या बाथरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। आणि हा आहे आपला किचन। किचनची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। इथे आपल्याला सिंक दिलेलं आहे। त्यासोबतच वरती एक पॉइंट दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी करू शकता। इथे अजून एक एक्स्ट्रा पॉइंट दिलेला आहे, ज्याचा यूज तुम्ही मिक्सर साठी ओव्हन साठी देखील करू शकता। वरती तुम्हाला लॉक देखील दिलेला आहे, इथे तुम्ही तुमचं फ्रीज अरेंज करू शकता। आपल्याला किचन मध्ये व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो देखील इथे दिलेली आहे, त्यामुळे किचन मध्ये व्हेंटिलेशनचा कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। कारण की अजून एक एक्स्ट्रा डोअर देखील दिलेला आहे, जिथून तुम्ही बाहेर वॉशिंग एरिया मध्ये जाऊ शकता। तर चला आपण आता वरचे 2 बेडरूम बघून घेऊया। आपण आता बघणार आहोत आपला फर्स्ट बेडरूम। आहे आपला फर्स्ट बेडरूम, ज्याची साईज तुम्ही बघू शकता। खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा बेडरूम बघायला मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला व्हेंटिलेशन साठी 2 विंडो दिलेल्या आहेत, ज्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग केलेली आहे। मॉस्किटो नेट देखील आपल्याला इथे बसवून दिलेले आहेत, त्यामुळे या बेडरूम मध्ये तुम्हाला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। वरती तुम्हाला लॉक दिलेला आहे। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स देखील बघायला मिळतात। आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला एक बाल्कनी देखील बघायला मिळते। ही आहे बाल्कनी। बाल्कनीची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे बाल्कनी दिलेली आहे। आणि हा आहे आपला बाल्कनी मधला व्ह्यू। चला आपण आता आपल्या सेकंड बेडरूम बघून घेऊया। सेकंड बेडरूम कडे जाताना आपल्याला इथे कॉमन वॉशरूम लागतं, ते देखील तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक प्लंबिंग फिटिंग, कमोड सिस्टीम बसवून दिलेली आहे। त्यासोबतच सुंदर अशा टाइल्स, शॉवर, मिक्सर सर्व काही फिटिंग झालेलं आहे। त्यासोबतच गिझरचे देखील पॉइंट्स इथे आपल्याला काढून दिलेले आहे। आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते, ज्याला आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे। आणि ह्या बेडरूम मध्ये आपल्याला लॉक देखील बघायला मिळतो। तर असा होता आपला हा 2 BHK कॉर्नर रो हाऊसचा प्रोजेक्ट, ज्यामध्ये तुम्हाला मिडल, 2 कॉर्नर असे भरपूर सारे ऑप्शन या रेडी पोझिशन प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळतात। तर चला आपण आता जाणून घेऊया या प्रोजेक्टच्या प्राइस, स्क्वेअर फीट आणि लोकेशन। आपण जो आता हा 2 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला, हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये असून श्रमिक नगर सारख्या एरियामध्ये आहे। या प्रोजेक्ट पासून आपल्याला स्कूल, हॉस्पिटल,
शॉपिंग सेंटर, भाजीपाला मार्केट या सगळ्या काही गोष्टी अगदी जवळ आहेत. आपल्या या प्रोजेक्टपासून छत्रपती शिवाजी महाराज स्कूल फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. सुशीला हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. कार्बन नाका आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त 800 मीटरच्या अंतरावर, तर तसेच नागपूर MIDC 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अंबड MIDC आपल्या या प्रोजेक्टपासून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. असं सगळ्या काही गोष्टी आपल्या या प्रोजेक्टपासून जवळ आहे. रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. तुम्ही आजही इथे शिफ्ट होऊ शकतात. या प्रोजेक्टमध्ये 2 कॉर्नर आणि 2 मिडलचे ऑप्शन आपल्यासाठी इथे अवेलेबल आहे. आपण जो हा बघितला हा 1038 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 39 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. तर तसेच मिडलचा जो हाऊस आहे त्याची प्राइस 36 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. आणि अजून एक जो सेकंड कॉर्नर आहे त्याची प्राइस 41 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.